आजची सकाळ झाली माझ्या छोट्या त्रिशासोबत. सकाळी उठल्यावर सर्वात आधी तिचा चेहरा पाहिला आणि तेव्हाच वाटला आजचा दिवस नक्की छान जाणार. गुड मॉर्निंग गाईज. तिला किती कळतं बघा, कॅमेरा ओपन दिसला की हाय गाईज स्वतःहून करते, मी बोलली नाही तरी सुद्धा. मी तिला फक्त इकडे ये म्हटलं तर लगेच माझ्याकडे टर्न झाली. आता हिला 10 महिने पूर्ण झालेत पण इतकी हुशार. आता मी तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगते. त्रिशाला आज नवीन कपडे घातले, बाहेर जायचं होतं म्हणून. जसे कपडे घातले तिला कळालं की मला कुठेतरी बाहेर नेणार आहे. जोपर्यंत घरात होती तोपर्यंत किरकिर करत होती. जसं ऑटोमध्ये बसवलं तशी हसायला लागली. म्हणजे एवढ्याशा बाळाला किती कळायला पाहिजे. या लहान मुलांना जेवढं लहानपणापासून चांगल्या गोष्टी सांगता येईल, शिकवता येईल तेवढं सांगा, बिकॉज इथूनच त्यांना सवय आणि वळण लागतं. आज मी एका खास ठिकाणी आले होते. माझ्यासोबत कंपनी म्हणून सोनू आणि त्रिशाही आली होती. तिथे सगळे शांत वातावरण होतं, पण आमच्या त्रिशाची मस्ती आणि तिचा आवाज सुरूच होता आणि गुंजत होता सगळीकडे आवाज तिचा. आणि गंमत म्हणजे तिथे सगळ्यांनाच वाटत होतं की त्रिशा माझीच मुलगी आहे. सगळे म्हणत होते अगं ही तुझी मुलगी तुझ्यासारखीच दिसते. तर आता तुम्हीच कमेंट करून सांगा, त्रिशा खरंच माझ्यासारखी दिसते का? आणि हो, मी इथे नेमकी कशासाठी आली आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.